नमस्कार. RBI मॉनिटर पॉलिसी हे खूप ठिकाणी तुम्ही वाचलं असेल, राईट? खूप ठिकाणी तुम्ही वाचलं असेल. तर आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात की नेमकं RBIची मॉनिटर पॉलिसी म्हणजे नेमकं काय आणि का प्रेझेंट करते, म्हणजे RBIचे जे गव्हर्नर आहेत ते का प्रेझेंट करतात मॉनिटर पॉलिसी. थोडक्यात समजून घेऊ आपण. तर RBI ही सेंट्रल बँक आहे, ठीक आहे, इंडियन गव्हर्नमेंटची. इन्फ्लेशन जे आहे, महागाई, ते कंट्रोल करणं, इकॉनॉमिकल ग्रोथसाठी सपोर्ट करणं, या ड्युटीज आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या, ठीक आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते तर मॉनिटर पॉलिसी, इंटरेस्ट रेट्स, हे कसं काम करतं खूप इंटरेस्टिंग आहे. नीट समजून घ्या. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, त्या आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात. तर सगळ्यात पहिलं काय समजून घेऊ आपण, रेपो रेट. रेपो रेट हा एक विषय आहे. तर काय असतो रेपो रेट, तर थोडक्यात समजून घ्या की आपले सगळ्यांचे बँकांमध्ये अकाउंट असतात. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट काय की आपले इकॉनॉमिकल फेरफार जो होतो, म्हणजे पैसे देवाणघेवाण आपण नॉर्मली 90% म्हणू किंवा 99% म्हणू आपण बँकिंग थ्रूच करतो. बँकेमध्ये आपले अकाउंट असतात, आपण एकमेकांना पैसे ट्रान्सफर करतो, चेक इश्यू करतो किंवा काय जे काय असेल ते, ठीक आहे. कॅशमध्ये काय असेल तर ते वेगळं, पण जास्त नाही. त्यामुळं आपले सगळ्यांचे बँकांमध्ये अकाउंट आहेत, बरोबर आहे. कोणाची FD असेल, कोणाचं सेव्हिंग अकाउंट असेल, कोणाचं करंट अकाउंट असेल, कोणाचं रिकरिंग असेल, कोणाचं काय असे n नंबर ऑफ आपल्याला ऑप्शन्स असतात बँकांमध्ये. की आता याच्यामध्ये कसं असतं की ज्या व्यक्तीकडं एक्सेस पैसे आहेत, लँडलॉर्ड आहे, मोठा माणूस आहे, पैसे पडून आहेत किंवा रोटेशन आहेत पैशाचं, ती व्यक्ती काय करते, आता पैसे त्याच्याकडं ठेवून पैशाने पैसा वाढला जाणार नाही आहे. मग ती व्यक्ती काय करते की ती व्यक्ती मग FD करते किंवा बँकांमध्ये पैसे ठेवते किंवा रिकरिंग किंवा वॉट एव्हर इट इज. ज्या व्यक्तीला पैशांची गरज आहे, चणचण भासते, ती व्यक्ती काय करते, ती लोन अप्लाय करते. कळलं काय कसं एक्सचेंज आहे. ज्या व्यक्तीकडे एक्सेस पैसे आहेत त्या व्यक्तीचे पैसे बँक घेते आणि ज्या व्यक्तीला गरज आहे ते लोनच्या स्वरूपात देते, बरोबर आहे. पण ही कुठली गोष्ट फुकट होते का, तर नाही होत. आता थोडक्यात उदाहरण घ्या की बँक, समजा एक XYZ बँक आहे, SBI समजा, SBI आहे, एक ब्रांच आहे. त्या ब्रांचमध्ये 5,000 अकाउंट होल्डर्स आहेत. आता कधी काय होतं की बँकांना शॉर्टेज येतं फंड्सचं. थोडं 19-20 होऊ शकतं ना, गोळाबेरीज. बाबा FD जास्त मॅच्युअर झालं आणि लोकांनी पैसे काढायचं म्हटलं समजा, किंवा काय पण असेल, तर शॉर्टेज येतं फंड्सचं SBIला, पर्टिक्युलर एखाद्या बँकेला. मग बँक काय करते, असं म्हणते का आपल्याला की बाबा अमुक तुमची FD तुम्ही FD तुम्हाला मॅच्युअर झालेली आहे, तुम्हाला पैसे परत पाहिजेत, आता आमच्याकडे पैसे नाहीत, जरा थांबा तुम्ही 8 दिवस, असं म्हणते का, तर नाही म्हणत. इन टाईम पैसे बँकांना आपल्याला द्यावेच लागतात. मग SBI काय करते, रिझर्व्ह बँकेकडून लोन घेते तात्पुरत्या स्वरूपाचं, आणि ते लोन घेऊन मग ते सगळं बॅलन्सिंग करते SBI. बरं, हे RBI जे लोन देते SBIला ते फुकट नसतं, त्याच्यावर व्याज असतं, त्याला इंटरेस्ट रेट असतो, त्याला म्हणायचं रेपो रेट. आता आपण पहिलं रिव्हर्स रेपो रेट समजून घेऊ आणि मग तुम्हाला याची गंमत सांगतो. ह्याचा आपल्या प्रत्येक गोष्टीवर, आपल्या जीवनावर, आपल्या म्हणजे महागाई असेल, कुठली गोष्ट असेल, आपल्या दिनचर्येवर, आपल्या खिशावर डायरेक्ट कसा इफेक्ट होतो हे आपण सांगू. पहिलं आपण बघूयात रिव्हर्स रेपो रेट. उलटंही कधी होतं. आता रिझर्व्ह बँकेलाही कधी शॉर्टेज येऊ शकतं, येतं ऑफकोर्स, कारण बऱ्याचशा योजना असतात, बऱ्याचशा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट, हे डोक्यात ठेवा. तर रिझर्व्ह बँकेला जेव्हा शॉर्टेज येतं फंड्सचं, तेव्हा रिझर्व्ह बँक काय करते, बँकांकडून एक्सेस जे पैसे बँकेकडे पडलेले असतात ते बँक लोन देते रिझर्व्ह बँकेला. मग SBIचं उदाहरण घेऊन आपण, रिझर्व्ह बँकेने लोन घेतलं SBI बँकेकडून, तर ते पण SBI काय फुकट देत नाही, त्याच्यावर पण इंटरेस्ट असतो. मग जेव्हा एखादी बँक लोन घेते रिझर्व्ह बँकेकडून, त्याला म्हणायचं रेपो रेट. आणि जेव्हा रिझर्व्ह बँक एखाद्या बँकेकडून लोन घेते उलटं, त्याला म्हणायचं रिव्हर्स रेपो रेट. ह्याचं एक मोजमाप असतं की 6% रेपो रेट,
रिव्हर्स रेपो रेट अमुक अमुक 1%. हे जे पर्सेंट असतं ना हे सेंटमध्ये असतं. हे एक वेगळा BPS याच्यामध्ये येतं ते. ठीक आहे, त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. बरं, याने होतं काय, पॉसिबिलिटी काय होते, तर समजा रेपो रेट इन्क्रीज केला रिझर्व्ह बँकेने, म्हणजे 6 होता तो 6.25 BPS केला असं आपण समजू. म्हणजे 25% म्हणजे 0.25 म्हणजे 25 पैसे आपण म्हणू वाढवलेलं आहे. काय वाढवलेलं आहे? रेपो रेट. म्हणजेच काय, बँक जे लोन घेणार आहे रिझर्व्ह बँकेकडून, रिझर्व्ह बँक त्याच्यावर बँकांना जास्त व्याजदर आकारणार आहे. म्हणजे काय होणार, बँकांना थोडं चणचण भासणार आहे. बिकॉज समजा 100 रुपये इंटरेस्ट द्यायचा आहे रिझर्व्ह बँकेला लोन घेतल्यानंतर, आता समजा उदाहरण घ्या की 125 रुपये द्यावे लागतील ना, तर ते वरचे 25 रुपयाचे एक्सेस आहेत ना, जे रिझर्व्ह SBIला भुर्दंड पडणार आहे, ते सगळे पैसे आपल्या खिशातून बँक घेते. कसं, FDवरचा इंटरेस्ट रेट थोडा कमी करते बँक SBI, किंवा रिकरिंगचा इंटरेस्ट रेट कमी करते, किंवा अशाच गोष्टी इथून काढून तिथं. म्हणजे थोडक्यात काय, डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या खर्चावर होतो, आपल्या खिशावर होतो. म्हणजे समजा आपण असं प्रोजेक्शन करू की एखाद्या व्यक्तीचे FDs आहेत, तर त्याला येणारी इंटरेस्ट अमाऊंट जी आहे ती जी येणार आहे त्यापेक्षा जर कमी आली तर ऑफकोर्स त्याला चणचण भासणार ना. कळलं काही कसं असतं गणित सगळ्या गोष्टींचं, प्रत्येक गोष्टी त्याशी जोडली गेलेली आहे. आता रिव्हर्स रेपो रेट जर समजा बँकांनी रिझर्व्ह बँकेने वाढवला तर काय होईल, हे अशा पद्धतीने उलटं गणित होणार. बरं, याचा मार्केटवर इम्पॅक्ट काय पडतो तर ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. समजा रेपो रेट वाढवला, रेपो रेट इन्क्रीज केला म्हणजे काय, तर आपल्या खिशातले पैसे थोडे कमी झाले, आपल्याला व्याजदर कमी मिळणार. कळतंय का मी काय म्हणतो, नीट समजून घ्या. रेपो रेट जर वाढला तर आपल्या खिशात प्रॅक्टिकली पैसे थोडे कमी झाले, आपला खर्च कमी झाला, मार्केट ड्रॉप डाऊन होऊ शकतं. नॉट 100% शुअर, पण ड्रॉप डाऊन होऊ शकतं. जर रिव्हर्स रेपो रेट जो आहे तो कमी केला म्हणजे काय होणार, बँकांना, बँक जे लोन देणार आहे रिझर्व्ह बँकेला त्याच्यावर जो इंटरेस्ट RBI जो चार्ज करते तो कमी करणार. म्हणजे बँकांमध्ये भांडवल थोडं अजून लिक्विडिटी वाढणार, आणि लिक्विडिटी तिकडे वाढली म्हणजे मग बँक काय करणार की आपला FDचा रेट जो आहे तो आपल्याला इंटरेस्ट जास्त देऊ शकते बँक, किंवा काय, म्हणजे आपल्या खिशात पैसे वाढणार. हे छोटे आकडे नसतात, हे हजारो करोड रुपयांचे आकडे आहेत. तेवढी सिस्टममध्ये लिक्विडिटी वाढते, पैसे वाढतात, आपल्या खिशात पैसे वाढतात. म्हणजे आपल्या समजा थोडक्यात उदाहरण घ्या ना तुम्ही, की आपल्याकडे समजा एक्सेस पैसे आले कुठून तरी, समजा उदाहरण घ्या की आपण व्याज दर आला, आपल्याला इंटरेस्ट आला किंवा काय आला, तर आपल्याला 10,000 रुपये आले एक्स्ट्रा, तर आपण काय करतो, आपण त्याची काहीतरी शॉपिंग करायला जातो, आपण खरेदी करायला जातो. आपण तिथं काय होतं, मग ती डिमांड तिथं क्रिएट होते, इट्स ऑल अबाउट. ॲक्च्युली हा टॉपिक एका व्हिडिओमध्ये संपणारा नाही आहे, तरी मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिव्हर्स रेपो आणि रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. आणि अजून एक विषय असतो की CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. म्हणजे प्रत्येक बँकांना RBIमध्ये एक स्पेसिफिक कॅश रिझर्व्ह म्हणून ठेवावी लागते. सो इथून पुढं तुम्ही आता ट्रॅक करा की मॉनिटरी पॉलिसी ज्या दिवशी असते, तुम्हाला सोशल मीडियावरून कळतंच, साधारण 4 मॉनिटरी पॉलिसी असतात, 4 साधारण एका वर्षामध्ये, त्यात चेंजेस पण होऊ शकतात. तर रेपो रेट RBI मॉनिटरी पॉलिसी ज्या दिवशी असते ना त्या दिवशी बघा तुम्ही मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन जास्त असतात. आणि ज्यावेळी गव्हर्नर येऊन सांगतात की बाबा अनचेंज झाला म्हणजे काय, चेंजच नाही केला, म्हणजे वाढवला पण आणि कमी पण नाही केला. इथं काय असतं की भरपूर ट्रेडर इन्व्हेस्टर एक्सपेक्ट करत असतात की आता इंटरेस्ट रेट वाढेल का, काही लोक म्हणतात की वाढेल, काही कमी होईल किंवा काय, तसं त्यांच्या मनासारखं नाही झालं तर मग काय करतात ते, त्याला ऑपोजिट रिॲक्शन येऊन जाते आणि मग मार्केटमध्ये तुम्हाला मुवमेंट्स दिसतात. खूप टॉपिक अवघड होता, थोडं सोपं सांगितलेलं आहे मी. कसा वाटला जरूर मला कळवा कमेंट करून. थँक्यू, धन्यवाद.